आणि कालचा एपिसोड केल्यावर सुपारी बांधवांचे झुलूर म्हणून लटूर पटूर अशा तडफडायला लागले. म्हणजे आपण एखादा ते काय म्हणतात त्याला बेगॉन स्प्रे वगैरे मारतो की नाही, आणि बेगॉन स्प्रे मारल्यावर कसे असे सगळे मच्छर सगळे ढेकणं विकणं असे बाहेर वळवळायला लागतात, तडफडायला लागतात. तशी तडफड सुरू झाली एकेकाची. इतकी तडफड सुरू झाली की वाटेल त्या पद्धतीने त्यांनी सुरू केलं. पण मी आता त्याच्यावर बोलणार नाही, कारण आपण कालच सांगितलंय आपल्याला एकदा एपिसोड आपण क्लोज केला की क्लोज करत असतो, आपण पुढे जात असतो. आणि आपण कालच सांगितलेलं आहे. काय सांगितलं आपण? मिस्टर राज, यू आर नॉट माय टाइप. राज ठाकरे हे माझं टार्गेट कधीच नव्हतं नाही. फक्त कधी कधी सुपारी बहादरांना जागा दाखवली पाहिजे, पण त्याला जागा दाखवली एवढंच करते. माझं टार्गेट कोण आहे बरं? माझं टार्गेट आहे यस महाराष्ट्र नाचवणारे देवेंद्र फडणवीस. टार्गेट ते आहे. त्यामुळे त्या टार्गेटवरती आपण फार ठाम आहोत. फोकस हलू द्यायचा नाही, फोकस ठाम ठेवायचा आहे. भाईंनी आपली भूमिका फार छान पद्धतीने मांडली. भाईंनी अत्यंत स्थानिकचे सगळे मुद्दे अत्यंत जिव्हाळ्याने घेतले. वेगवेगळ्या भागातले मुद्दे त्यांनी सांगितले. अगदी कुलाब्यातल्या आदर्श बिल्डिंगचा घोटाळा झाला आणि त्याच्यानंतरचं जे काही रामायण घडलं त्यावरही भाई बोलले. एकूण काय पद्धतीने भाजपाची कामाची पद्धत आहे यावरही मुनगेकर साहेबांनी प्रकाश टाकला. आणि राजेश भाई मग मी गव्हर्नमेंट चोरीचो तुम्हाला मारी नाही तुम्हाला मला होत यायचं, मला काय ताणच घेऊ नका. तुम्ही मला फक्त सांगायचो मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड कशाला बोलायचं तेवढं सांगायचं. मागणी तसा पुरवठा सुरूच आपण नाक करायचा नाही. राजे हो, लोकसभेची निवडणूक चालू आहे. लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेचे मुद्दे मांडावे लागतील मला. मी काहीही बोलण्याच्या आधी जरा स्पष्ट केलं पाहिजे की 4 टप्प्यातलं मतदान पूर्ण झालेलं आहे. 4 टप्प्याच्या मतदानानंतर जी फेफे भाजपाची उडालेली आहे, भाजपा काय पद्धतीने दर दिवसाला आपण स्टेटमेंट बदलते ते त्याचं वातावरण तुम्ही बघितलंय. 4 टप्प्यामध्ये जे सौकी पळ करून सोडलंय सगळ्या लोकांनी, कारण ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. लोक महागाईबद्दल प्रश्न विचारतायत, लोक बेरोजगारीबद्दल प्रश्न विचारतायत, लोक महिला असुरक्षेबद्दल प्रश्न विचारत आहेत, लोक या देशाच्या सीमा खरंच सुरक्षित आहेत का यावरही बोलत आहेत. पण यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ना मोदी देतात, ना मोदींचे एजंट किंवा मुलीम किंवा काय म्हणता येईल ते महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस उत्तर देत नाही. याच्यापैकी कशावर ते उत्तर देत नाही. पण एक गोष्ट फार विशेष आहे बघा, ज्यांनी म्हणजे जे स्वतःच्या 15 जागा लढवत आहेत की नाही ते स्वतःच्या 15 आणि इतर 43 किती होतात 33 हा या सगळ्या जागांचा प्रचार ते करत आहेत. ज्यांच्या 4 जागा आहेत की नाही ते स्वतःच्या 4 आणि इतर 44 अशा जागांचा प्रचार करत आहेत. आमच्या जानकर दादाला 1 जागा मिळाली, ते स्वतःची 1 आणि बाकीच्या 47 जागांचा प्रचार करत आहेत. आणि काही सुपारी बहादर आहेत की ज्याला जागाच नाही का ते 48चा प्रचार करतात. म्हणजे नवीन लोकांचं म्हणतात की नाही असं दुसऱ्याच्या लग्नात गोंडी वाढण्यात त्यांना आनंद मिळतोच ना. पण हे सगळे बोलतात काय बघा, हे सगळे काय म्हणतात हे सगळे म्हणतात की आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचंय. त्यांची भाषा आहे त्याची. आणि यावेळेला आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि यावेळेला मोदींना पंतप्रधान करणं अत्यंत गरजेचं आहे. और हमें भाई और बहनों मोदी को. आणि पण कशासाठी रे? ठीक आहे मोदींना पंतप्रधान करायचं म्हणताय तुम्ही, ओके. म्हणजे 2 दिवसापूर्वी इथल्या उमेदवार असणाऱ्या यामिनी जाधव, खरं तर त्यांच्या बाईपणाचा सन्मान आहे माझ्याकडून, कारण मी बाई आहे त्यामुळे बाई म्हणून एका बाईचा मी सन्मान केला पाहिजे. पण त्या आता उमेदवार आहेत तर उमेदवार म्हणून त्या 2 दिवसापूर्वी असं म्हणतायत की सॉरी त्याच्या आधी त्या काय म्हणतायत बघा की त्यांचं जसेही उमेदवारी अर्ज भरला गेला, आय थिंक 11 मेला वगैरे भरला गेला अर्ज, आणि त्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुलाखत देताना ते असं सांगतायत माध्यमांशी बोलताना की मी फक्त टेक्निकली माझा चेहरा आहे, टेक्निकली मी आहे, पण चेहरा कोण आहे उमेदवारीचा तर मोदी आहे असं म्हणतात. कमाल आहे राव. आता एकीकडे आमचं दैवत शिंदे साहेब, आमचं दैवत
शिंदे साहेब जीवात झडून गेले यांच्या खोटं बोलून बोलून. मग एक वेळ म्हणाल की बाबा शिंदे साहेबांना पुढे नेण्यासाठी मी उभी राहते वगैरे, पण ते म्हणतात की टेक्निकली मी आहे, चेहरा मोदींचा आहे, तर प्रश्न मोदीलाच विचारले पाहिजे. जर तुम्ही टेक्निकली आहात तर प्रश्न आणि चेहरा खरा मोदीचाच आहे, तर आमचा प्रश्न एवढाच आहे. उद्या आमचे कोल्हापूरचे जर प्रश्न असतील तर पहिल्यांदा तर मोदींनी हिंदू मुस्लिमचा खेळ खेळला, चिकार खेळ खेळला त्यांनी जमेल तेवढा. आणि तो खेळ एका मोदींनी कुठे खेळला? महाराष्ट्रात राणी असतील, राणा असेल, कंबोज असेल, या सगळ्या लोकांनी मिळून खेळलं. वाटेल त्या पद्धतीने ते बोलले. राजे हो, माझं म्हणणं वेगळं. मी काय म्हणते की तुम्ही जेव्हा लाख वेळा सांगताय की मोदींना पंतप्रधान करायचंय, तेव्हा माझा साधा प्रश्न आहे की मला एक कारण सांगा. मला त्याची 4-5 कारणं सांगा की ज्या कारणामुळे तुम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे. आणि जर मी तुम्हाला 5 कारणं समाधानकारक सांगता येत नसतील तर मी तुम्हाला 50 कारणं देते आम्हाला मोदी का नको याची. मी 50 कारणं देते की का नको आहेत आम्हाला मोदी. आम्हाला मोदी नको आहे कारण इथं बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड नावाची गोष्ट, पण मी पण काय बोलते, मोदीजींना डेमोग्राफिक डिव्हिडंड काय कळणार आहे बिचारांना. एक तर एंटायर पॉलिटिकलची डिग्री त्यांची, आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड बद्दल मी बोलते, लोकसंख्येची लाभांशाबद्दल. लोकसंख्येची लाभांश कशाचा असतो? ज्या देशाची लोकसंख्या ही अत्यंत उन्नत गटातली असते, ज्या देशाची लोकसंख्या ही कमालीची प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन असते, त्याला आपण त्याचा डेमोग्राफिक डिव्हिडंड घ्यायचा असतो. हे कुणीतरी त्यांना 2019 ला गणित सांगितलं होतं. त्यामुळे 2019 ला आणि 14 ला पण त्यांनी फार मोठी भाषणं केली होती. जरा डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय ते समजून घ्या दादा हो. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय असतं बघा. एक अ कुटुंब आहे, एक ब कुटुंब आहे. कुठल्याही देशामध्ये लोकसंख्या प्रचंड असणे हा त्या देशाचा प्रॉब्लेम नसतो, कधीच नसतो. लोकसंख्या जास्त असणे हा प्रॉब्लेम असता. तर आज घडीला जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या चायनाची, पण चायना आर्थिक महासत्ता आहे. प्रॉब्लेम लोकसंख्येचा नाही. मग प्रॉब्लेम काय असतो समजून घ्या. की एक अ कुटुंब आहे, एक ब कुटुंब आहे. अ कुटुंबात 10, ब कुटुंबात 10. समजा अ कुटुंबातल्या 10 पैकी 2 माणसं जे आहेत, ही 2 माणसं 25 ते 45 वयोगटातली आहेत. 6 ही अगदी लहान बाळं आहेत. 4 लहान बाळं वाटल्यास जरा, आणि वरती जी 4 आहेत ते वृद्ध आहेत. कमावणारे फक्त एकच जण आहे आणि एक गृहिणी घरात आहे. 10 पैकी ही अवस्था आहे. इकडे 10 लोक आहेत. 10 पैकी वर 45 वयोगटाच्या वर फक्त एकच माणूस आहे. 5 जण 25 ते 45 मध्ये आहेत आणि 5च्या 5 जण कमवतात आणि 4 छोटी बाळं आहेत. आर्थिक अवस्था कोणाची चांगली असेल? यांची आर्थिक अवस्था खालावली असेल आणि यांची आर्थिक अवस्था अतिशय चांगली असेल, कारण इथे कमावणारे लोक जास्त आहेत आणि 25 ते 45 ची पॉप्युलेशन जास्त आहे. राजे हो, सध्या भारत हा तरुणांचा देश आहे. सध्या भारतात 25 ते 45 ची पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे. आणि त्या पॉप्युलेशनचा फायदा जर घ्यायचा असेल तर ही प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन आहे. याला उत्पादक लोकसंख्या म्हणतात. आणि ही उत्पादक लोकसंख्येचा फायदा कधी घेता येऊ शकतो? जर या उत्पादक लोकसंख्येला तुम्ही काही टास्क दिले, त्यांना वेळेवर नोकऱ्या, उद्योगधंदे मिळाले, तर ते अजून या देशासाठी उत्पन्न करतील. हेच डोक्यात ठेवून हा मुद्दा कुणीतरी मोदींना सांगितला होता. म्हणून 2014 आणि 19 ला मोदींनी असं म्हटलं होतं, भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाता हूं कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी, हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. हेच गणित होतं की 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार. मग काय झालं? पुन्हा मिळाला. स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियाचं काय झालं? मिळालं. यावर सुपारी बहादुरांनी प्रश्न विचारला का? नाही विचारला. स्टार्टअप मन की बात मध्ये ते सांगत होते, मैं मन की बात कर रहा हूं और मैं बताऊंगा कि स्टार्टअप इंडिया और मेक इन इंडिया पर कहां है? स्टार्टअप आणि मेक इन इंडियाच्या नावाखाली जर आम्ही काही उभं करायचं म्हटलं आणि आमची तरुण पोरं जर बँकेत गेली तर बँक फायनान्स देते का दादा? बँक काय म्हणते आपल्याला? तारण ठेवायला काय आहे सांगा. गॅरंटी काय आहे तुमची सांगा. गॅरंटी सांगा. तर ते म्हणतात मोदी की गॅरंटी. हे असंच नाही बरं का, जसं येण्यात काम नाही, जसं यावेळी जातो म्हणतात ना टेक्निकल चेहरा, तसंच तिकडं मोदी की गॅरंटी. आणि गॅरंटी काय आहे बँकेत द्यायला? तर बँकेत तारणच द्यायला नाहीये. मग तारण नसेल
पोलिसांची किल्लत आहे, पोलिसांची संख्या कमी आहे, असणारा जो पोलीस फौजफाटा आहे त्यांच्यावरचा ताण प्रचंड आहे. कित्येक असे पोलीस स्टेशन आहेत की ज्या पोलीस स्टेशन मध्ये जर आम्ही फोन केला आणि म्हटलं अहो दादा लक्ष द्या की, तर पीआय म्हणतो काय ताई समजून घ्या की तुम्ही, अहो पोलीस स्टेशन आहे पण माझ्याकडे स्टाफ किती आहे बघा, अहो काही वायरलेसला माणूस नाही माझ्याकडे, एक लेडी कॉन्स्टेबल तिला कधी वायरलेसला बसवतो, एखादी केस आली एखाद्या महिलेची तर तीच आमची लेडी कॉन्स्टेबल जाते, आम्ही कसं करायचं ताई? पोलिसांचं म्हणणं अगदी खरं आहे, ताण प्रचंड आहे. मग पोलीस भरती का केली नाही? करायची होती. शिक्षक भरती का केली नाही तुम्ही? गेल्या 10 वर्षामध्ये सीईटी झाली की टीईटी, टीईटी झाली की सीईटी, दुसऱ्या परीक्षा याच्यामध्ये पोरं आमची यजमान झाली. यजमान झालेल्या पोरांचं काय करायचं हे नुकसान तुम्ही केलं, तर योजना बनवणाऱ्यांनी केलं. का आम्हाला ती नोकरी दिली नाही तुम्ही? समाज कल्याणची किती भरती निघाली, कृषी सेवकाची किती भरती निघाली, आणि अक्षरशः देशाच्या सीमेवर लढणारे जे आमचे लोक आहेत त्यांचा काय मान राखला मोदींनी की त्यांना 4 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट देत. कधी वीर जवानांचं कॉन्ट्रॅक्ट काढावं, वीर जवानांना 4 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर भरती दिली अग्निवीराची, अग्निवीर म्हणून त्यांचा अपमान केला गेला. हे मोदी जे मोदी म्हणतात की अख्खी बार 400 पार, अरे कसं कळलं तुम्हाला 400 पार? पुलवामा मध्ये आलेला 400 किलो आरडीएक्स तुम्हाला कळला नाही, पुलवामा मध्ये आलेला 400 किलो आरडीएक्स तुम्ही तिथे बघू शकला नाही. तुमच्या गलिच्छ राजकारणामुळे या देशाचे सपूत आम्ही गमावलेले आहेत. मोदीजी ते बळी तुम्ही घेतलेले, तुम्हाला त्याचा पाप लागणार आहे. यावर काही बोललं जात नाही, यावर चकार शब्द काढला जात नाही की काय झालं पुढे त्याचं. बरं आपण काय म्हणतोय की आमच्या पोरांना तुम्ही नोकऱ्या दिल्या नाही तर उद्योगधंदे तरी द्या, कारण अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 4 आर्टिकल 44 as per our directive principle state should be take care of each and every bread and butter. विलेकरचं बरोबर आहे, विलेकरचं विलेले. भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 4 मध्ये मार्गदर्शक तत्वात सांगितले आहे की राज्याने प्रत्येकाच्या रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे. जो शिकलेला आहे त्याला नोकरी द्या, ज्याला नोकरी नाही त्याला उद्योगधंद्याचं भांडवल द्या, ज्याला उद्योगधंद्याचं भांडवल नाही त्याला रोजगार हमीचं काम द्या, ज्याला रोजगार हमीचं काम मिळत नाही त्याला बेरोजगारीचा भत्ता द्या, पण राज्यात कोणी उपाशी नाही गेला पाहिजे. काय म्हणतायत मोदीजी? विश्वगुरु आहे. कसा असा असतो विश्वगुरु? कसा विश्वगुरु आहे हा? आणि विश्वगुरु कधी होतील मोदीजी? मोदीजी जेव्हा या देशातली लोकसंख्या अत्यंत स्किलफुल होईल आणि या देशातल्या लोकसंख्येला डोळ्यासमोर ठेवून अख्ख्या जगाचं मार्केट खुलं होईल आणि या देशातली लोकसंख्या, या देशातले 80% तरुण जेव्हा नोकर भरतीच्या रांगांमध्ये उभे असतील की आम्हाला नोकऱ्या मिळत आहेत, 80% लोकांना जेव्हा इथल्या तरुणांना नोकऱ्या मिळतील ना आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहतील तेव्हा ते विश्वगुरु म्हणायला काबिल असतील. पण 80% जनता राशनवर जर अवलंबून असेल तर कसे तुम्ही विश्वगुरु? कोणत्या अँगलने तुम्ही विश्वगुरु होताय? बरं विश्वगुरुचं काय सांगायचं? त्यांचे भक्तुल्य देवेंद्र फडणवीसांपासून ते अगदी कुरेशीच नाव येते यार, ते आशिष कुरेशी नाही ते शेलार आहे. तर आशिष शेलार असेल, ते प्रवीण दरेकर असेल, ते काय एकनाथ शिंदे असतील, ते शंभूराजे देसाई, लय बोलघेवडे लोक, हे सगळे बोलघेवडे काय सांगतात? उद्धव ठाकरेंनी फेसबुक वरून राज्य केले. अरे दादा कॉप्या करून पास झालात का रे? अरे उद्धव साहेब ज्या काळात मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये कोरोना चालू होता आणि कोरोनाची पहिली अट होती की लोकांचा संपर्क टाळायचा आहे, शक्य तेवढा आयसोलेशन आणि क्वारंटाईन मध्ये काम करायचं. पण एवढं क्वारंटाईन मध्ये काम करतात नाही. उद्धव साहेबांच्या काळात भाजप शासित राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये प्रेत नदीवर तरंगत होती, गुजरात मध्ये प्रेत रस्त्यावर जाळली जात होती, पण या महाराष्ट्रात मात्र एकाही प्रेताची अवहेलना विटंबना झाली नाही. कुठल्याही जाती धर्माची प्रेत असतील त्यांना त्या त्या जात धर्माच्या इमामात त्यांचे संस्कार झाले होते. जरा तुम्ही आणि उद्धव साहेबांच्या बद्दल बोलताना खुद के गिरेबान में झांक के देखो मिस्टर फडणवीस और पूछो कभी अपने आलम पनाह से, अपने सेठ से कि सेठ जी अगर तुम इतने बड़े विश्वगुरु हो, 56 इंच का तुम्हारा सीना है, तो 56 इंच का सीना वाला
टक्क्यातल्या मतदानात हल्लेले मोदी एका एका पत्रकाराला कोपच्यात घेऊन इंटरव्ह्यू देत आहेत. कंट्रोल्ड वातावरण. हिंमत नाहीये सगळ्या पत्रकारांना सामोरे जायची. आणि ज्या पद्धतीने सन्माननीय राहुल गांधीजी असतील किंवा सन्माननीय उद्धव साहेब शेकडो पत्रकारांना सामोरे जातात, आहे का तुमची छाती, तुमची हिंमत? देवेंद्र फडणवीस चॅलेंज आहे तुम्हाला. फक्त पाच पत्रकार परिषदा मला सांगा की ज्या 5 पत्रकार परिषदांमध्ये नरेंद्र मोदी यांनी ठामपणे शेकडो पत्रकारांना सामोरे गेलेले आहे. हिम्मत नाही तुमची. कसला विश्वगुरु देवेंद्र फडणवीस? कसला विश्वगुरु आहे हा? इंटरव्ह्यू कुणाला घेतात हे सांगणार नव्हते ना. खाली कुणीतरी राऊत साहेबांच्या इंटरव्ह्यूवर बोलत होता. कोण होता तो मुलगा? शंभूराजे देसाई. विचारा की प्रश्न एकदा विश्वगुरुला. इंटरव्ह्यू कोण घेणार? अक्षय कुमार. और विश्वगुरु को कितना बड़ा कठिन सवाल, यूपीएससी से भी ज्यादा कठिन सवाल पूछा जाता है. मोदी जी आप आम काट कर खाते हो कि चूस कर खाते हो? कितना कठीण सवाल आहे भैया. एवढा माहिती एवढा यूपीएससीचा अभ्यास केला पण एवढा अवघड प्रश्न मला भी विचारला नाही उकली. आम काट कर खाते हो कि चूस कर खाते हो? हा विश्वगुरु. कशामुळे विश्वगुरु? G20. अरे G20 ला एक अध्यक्ष नसतो रे दादा हो. G20 ला एक अध्यक्ष नसतो आणि G20 म्हणजे काय जगातली सगळ्यात मोठी संघटना आहे. G20 पेक्षा मोठ्या संघटना जगात होऊन गेलेल्या आहेत. सेटो आहे, सेंटो आहे, नाटो आहे, सार्क आहे, ब्रिक्स आहे, युनेस्को आहे, युनो आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, G18 आहे, कितीतरी परिषदा आहेत. आणि एवढ्या सगळ्या याची अध्यक्षपद आधी भारतानं भूषवली आहे. फक्त फरक एवढा की त्यांनी ऍडव्हर्टाईज केली नाही. हा बिचारा ऍडव्हर्टाईजचा बादशाह निघाला. 1 नंबर रजाबाबा खडाखट कपडे घालून. काय करायला? अरे या देशात एवढं मोठं नशीब आहे की या देशाला इंदिरा गांधी सारख्या एक पंतप्रधान लाभल्या होत्या ज्यांनी नुसतं अध्यक्षपद भूषवलं नव्हतं तर जगाच्या पटलावर 1971 ला एक अख्खा देश निर्माण केला होता. विश्वगुरु माईकच्या देवेंद्रजी. अक्षय कुमारची एक प्रेस घेतली की नाही. रमेश कुमारला एक इंटरव्ह्यू द्या म्हणा. एक इंटरव्ह्यू रमेश कुमारला द्या. मानलं तुम्हाला. रमेश कुमारला द्यायची हिंमत नाही का? चला द्यावं समोर. चला रमेश कुमारला द्या. मी इंटरव्ह्यू घ्यायला तयार आहे. घेता का? कारण देवेंद्रजींना याच्या आधी सांगितलं की गृह खातं आजपर्यंत सगळ्यात नापास गृहमंत्री कोण असेल तर महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात नापास गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्रजी यात हे कुलाबा कोर्ट बिल सगळं जमा आहे. हजारो कोटीचं ड्रग सापडलं. काय केलं तुम्ही त्याचं? 8 महिन्यापासून सुषमा अंधारे ड्रगसाठी लढते. 8 महिन्यापासून नेक्सस बाहेर नव्हता. कुठला नेक्सस बाहेर काढला तुम्ही? आमची कर्णीवान लेकरं ज्यांना नोकऱ्या नाही, ज्यांना उद्योग धंदे नाही, फ्रस्ट्रेट झालेली आमची लेकरं नाक्यावर थांबलेली, अर्धी रात्र जागायला लागलेली. ही लेकरं जर व्यसनाधीन झाली तर त्याला जबाबदार कोण? देवेंद्रजी. का नको आहात तुम्ही? नको आहात. इथला बेरोजगारीचा लोंढा तुम्ही थांबवू शकत नाही म्हणून तुम्ही नको आहात. देवेंद्रजी तुम्हाला मागे सांगितलं होतं गृह खातं कसं चालवायचं. मी तुम्हाला चालवून दाखवते बघा तुम्ही. राजे हो का मला नको आहे ही भाजपला सत्ता उलटून टाकायची आहे. एक अरविंद भाईंना निवडून द्यायचं म्हणून नाही, एक अरविंद भाईंना खासदार करायचं म्हणून नाही. त्यांचा जो 405 चा घमंड आहे तो तर तोडायचा आहे. पण संविधान बदलासाठी जे ते 272 च्या पुढचा कोरम करून पाहताय तो कोरम आम्हाला तोडून काढायचा. कारण या देशाचं संविधान वाचवायचं असेल तर त्यांना 272 ची घोडदौड करण्यापासून रोखणे हा सगळ्यात मोठा पर्याय आहे. म्हणून आम्हाला ही निवडणूक गरजेची आहे. ही निवडणूक का गरजेची आहे? महिलांची सुरक्षितताच नाही. काय महिलांची परिस्थिती? बिल्किस बानोचं काय केलं तुम्ही? बिल्किस बानोच्या आरोपीला तुम्ही मिठाया भरवता. पापा वॉर रुकवा दी. पापा ने वॉर रुकवा दी. अगर पापा तुम्हारा वॉर रुकवा सकता है तो मणिपुर का दंगा क्यों नहीं रुकवा सकता? अगर तुम्हारा पापा इतना ताकत
बेरोजगारी विरोधातली मशाल आम्हाला पेटवायची, महिला सुरक्षेच्या विरोधातली मशाल आम्हाला पेटवायची आहे. काय म्हणाला तुम्ही? हे भक्तुल्यांकडे तर उत्तरच नाही की आम्हाला कशासाठी करायचं पंतप्रधान. तो भक्तुल्य का मुसलमान परेशान हो रहा है. काय का परेशान हो रहा है मुसलमान? काय को परेशान होता मुसलमान? हाँ, अरे कुछ ऐसा है क्या, ऐसा है कुछ कि अगर मुसलमान को 1200 रुपए का गैस सिलेंडर मिला तो हिंदू क्या क्या 200 रुपए में मिलता है? मुसलमान अगर तुअर की दाल 200 रुपए किलो से खरीदता तो हिंदू क्या 20 रुपए किलो से खरीदता? मुसलमान के बच्चे को अगर 3-4 लाख रुपए स्कूल में एडमिशन के लिए बच्चे को लगते तो हिंदू के बच्चे को क्या तुम फ्री में एडमिशन देते? अरे हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, जैन असेल, सिंधी असेल, सगळ्यांनाच महागाईची झळ लागते. धर्माधर्माचं राजकारण तुम्ही करताय, तुम्ही विष पसरवताय, म्हणून तुम्ही नको आहात जातीवाद आणि धर्मवादाच्या विरोधात मशाल पेटवायची. हे आमच्यासाठी गरजेचं आहे. का मला मशाल पेटवायची आहे? काय म्हणाली होती भाजपा? काय म्हणत होते ते? भ्रष्टाचार को खत्म करना है, भ्रष्टाचार के खिलाफ हमारी लड़ाई है. तुमची लढाई भ्रष्टाचाराच्या खिलाफ. मग काय केलं तुम्ही सगळ्या भ्रष्टाचारांचं? काय केलं? अरे जर सगळं घर स्वच्छ करायचं असेल तर सगळ्या घराचा कचरा एकत्र करावा लागतो आणि एका डस्टबिन मध्ये ठेवावा लागतो. जर तुम्ही आता महाराष्ट्रात भ्रष्टाचार निर्मूलन केलं असेल तर तो जे सगळ्या भ्रष्टाचारांचा जो कचरा एकत्रित केला तो कोणत्या डस्टबिन मध्ये टाकला? भाजप नावाच्या डस्टबिन मध्ये. भाजपाची डस्टबिन झाली, भाजपाची कचऱ्याची टोपली झाली. अख्खा महाराष्ट्रातला कचरा तुम्ही भाजपमध्ये घेतला. तुम्ही आम्हाला शानपण सांगता भ्रष्टाचाराच्या विरोधात तुमची लढाई आणि मोदीची कसली गॅरंटी है? मोदी की कोई गॅरंटी? अरे इथं माणसाची घडीची गॅरंटी नाही. त्या दिवशी मी हेलिकॉप्टर मध्ये बसणार होते. मी म्हटलं की आता मी पोहोचली ताई, सुप्रिया ताईला म्हणलं ताई तिकडे येते. सुप्रिया ताईच्या एका माणसाने सांगितलं नाश्ता करणार का? नाश्ता गाडीत घेऊन टाकतो. आलेच म्हटलं 20 मिनिटांमध्ये. काय झालं? 1.5 मिनिटाला 50 मीटरच्या अंतरावर हेलिकॉप्टर क्रॅश झालं. कसली माणसाची गॅरंटी हो? माणूस सहज बोलता बोलता चलत गेला, हॅलो, धडकलो, गेलो. कसली गॅरंटी असते त्याच्यामध्ये? आणि जर एवढी मोदींना गॅरंटी असेल, फडणवीसांना वाटतं की मोदी की बड़ी गॅरंटी है, अगर मोदी की इतनी गारंटी है तो फिर हमारे वो 40 गद्दार काय को लेके गए तुम? गारंटी थी ना तुमको भाई, उससे भी तुमको गारंटी नहीं मिली तो हाजी दादा के भी तुम लेके गए उधर, उससे भी तुमको गारंटी नहीं मिली तो जिसकी खुद की कोई गारंटी नहीं उसके फैमिली को गारंटी उसको भी लेके गए, और उसके इंजन के चलने की गारंटी नहीं उसको भी तुम लेके गए. शेरे तयार केला रे, शेरे तयार ठेवा शेवटाला. कैसी गारंटी है तुम्हारी? बोले मोदी की गारंटी है, मोदी की गारंटी है. कैसी गारंटी? अगर मोदी की कुछ गारंटी होगी तो इतनी ही गारंटी है, जितना बड़ा भ्रष्टाचारी उतनी बड़ी उसकी भाजपा में भागीदारी, सत्ता में भागीदारी, यही मोदी की गारंटी है कि जितना बड़ा भ्रष्टाचारी उतनी बड़ी सत्ता में भागीदारी. तुम्ही विचार करा राजे हो, तुम्ही विचार करा. प्रफुल्ल पटेल आज त्यांनी जिरेटोकच घातलं. प्रफुल्ल पटेल जिरेटोक म्हणजे तुम्हाला तुमच्या बापाची जागीर वाटते काय? तुम्ही काय खेळ करायची ती करा, पण जिरेटोक हा आमच्या छत्रपती शिवरायांचा मुकुट आहे. या महाराष्ट्राची अस्मिता आहे, आमची शान. आमच्या छत्रपती शिवरायांचा जिरेटोक घालायची लायकी अजून कुणातही पैदा झालेली नाही. नालायक लोकांना जिरेटोक घालायचे नाही. तुम्ही आमच्या भावना दुखावता, तुम्ही आमच्या भावनांशी खेळता. छत्रपती शिवरायांबद्दल
किती ते? अच्छा 140 करोड़। आओ साइड में आओ, कोई बात नहीं। अच्छा तो तुम्हारा कितना? नहीं भाई वो अपना खाली गुलाबी की बिल्डिंग, अरे इतना छोटा है, ठीक है फिर एक राज्यसभा लेके जाओ। क्या नहीं जाता, तुम्हारा कितना? कितने 40 प्रॉपर्टी लीक, 40 ही प्रॉपर्टी सील हुई है। और आपको तो पता है, बाकी सब किरीट जी को भी पता है। वैसे किरीट जी को भाई बोल सकती थी, लेकिन अभी इतनी सीढ़ी निकली है कि भाई बोलने में शर्म आती है। क्या क्या बोले कितना बोले? मत दादा, अजीत दादा, आपका क्या? छोटा मुंह बड़ी बात, अपनी ही मुझसे क्या तारीफ में गिनवाऊं? जी हुजूर, कहते हैं लोग कि बंदे ने 70,000 करोड़ का, अरे वाह 70,000 करोड़, आओ तुमको डीसीएम बनाता हूं। ये मोदी की गारंटी है। कैला की गारंटी आहे तुमची की भ्रष्टाचारांना तुम्ही भ्रष्टाचारी सत्तेत भागीदारी आणि आम्ही गोरगरीब कष्टकरी आम्ही सगळे उपाशी मरी। आमचा विचार नाही आहे तुमच्याकडे। जीएसटी भरून भरून आमचं कंबरडं मोडतंय, टोल टॅक्स वीज बिल भरून आमचं कंबरडं मोडतंय, सगळ्या प्रकारचे कर आम्ही भरतोय, त्याच्यावरती तुम्ही काही गॅरंटी देत नाही आम्हाला। त्याच्यावर प्रचारात एक सुद्धा तुम्ही बोलत नाही। काय बोलले होते किरीट सोमय्याने 8 एप्रिल 2022 यशवंत जाधवच्या 40 प्रॉपर्टी इन्कम टॅक्सने जप्त केल्या होत्या। धाड पडली त्यावेळेला। धाड पडल्यानंतर काय केलं? इन्कम टॅक्सने सांगितलं की यामिनी जाधवचं पद रद्द करा। का रद्द करा? तर म्हणाले की त्यांच्यावरती 1 करोड रुपयाचं जे कर्ज घेतलेलं त्यांनी दाखवलंय ते कर्ज नाहीये। केस काय होती? कोलकात्यामध्ये एक प्रधान डीलर्स नावाची कंपनी होती। कोलकात्याच्या त्या प्रधान डीलर्स कंपनीकडून यांनी 1 करोड उसने घेतली आहे असं दाखवलं, पण इन्कम टॅक्सने जे इन्व्हेस्टिगेशन केलं त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं आलं की कोलकात्यातली जी प्रधान डीलर्स नावाची कंपनी आहे, ऍक्च्युअली ती कंपनी एक डाटा ऑपरेटर चालवतो ज्याचं नाव उदय महावर आहे। उदय महावरने ती कंपनी चालवायला घेतली। उदय महावर असं सांगतो ताब्यात घेतल्यावर इन्कम टॅक्सला रायटिंग मध्ये तो काय सांगतोय की आमच्याकडे काही असे कुठले शेअर नव्हते, हे सगळे पैसे यशवंत जाधवांचेच आहेत, त्यांनी त्यांचेच पैसे जमा केले, परत घेतले, फक्त दाखवताना त्याचं कर्ज दाखवलं। कोण बोलतोय? इन्कम टॅक्स। यामिनी जाधव मला चॅलेंज करायचं नाही, तर उद्या पेपर घेऊन येईल अशी उधळून टाकेल। नाक करायचं नाही मला, मी पुराव्याशिवाय बोलत नाही। तुम्ही काय सांगितलं तुम्ही? मग म्हणाले किरीट होता ना, किरीट सोमय्या काय म्हणाला? त्या कल्लेकरला एक लाल रंगाची बाई, त्या लाल रंगाच्या बाईमध्ये अशी एक नोंद आहे की 50 लाखाचं घड्याळ मातोश्रीला दिलं आणि 2 करोड रुपये पण त्यांना दिले। मुंबई तकला इंटरव्ह्यू देताना आमचा अत्यंत दिलेर पत्रकार भाऊ अभिजित कारंडे काय म्हटलं? मला काय मातोश्रीवर आलं कळतं, देवेंद्र फडणवीसने सांगितलं म्हणलं की आपण एक पण मनाचं वाक्य बोलत नाही। सुषमा अंधारे काहीही मनाचं सांगत नाही। पोलीस हो, आचारसंहितेवाले हो, आज पर व्हिडिओ रेकॉर्ड केला। आपण लाख वेळा सांगते, रंग सावला, सशक्त बांधव, मध्यम उंची, केस कोळे, पोशाख, साडी, भाषा मराठी, सगळं वर्णाची व्यक्ती आपल्या हातीद्वारे तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे। ती व्यवस्था नसेल तर ध्वनिमुद्रित करावे, तीही व्यवस्था नसेल तर संकलित करावे, काहीही करावे पण तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे। फटताय वाट फटताय लेडर होना चाहिए। राजे हो, त्यांनी सांगितलं की आम्ही एवढे पैसे दिले का तुम्ही मातोश्रीला? तर तुम्ही सांगताय की नाही बाबा, मला तर ते आरोप करायला सांगितले होते मातोश्रीवर, सगळे देवेंद्रने सांगितले होते। म्हणजे उद्धव साहेबांच्या बदनामीचा पट किती मोठा होता ते विचार करा बरं। ह्या सगळ्यांवरती पुढे एक अजून कळी झाली की मग यामिनी जाधवांवरती अटकेची वगैरे कारवाई झाली। मग यामिनी जाधव वायासोबत गुवाहाटीला गेल्या। आता यामिनी जाधव जर एवढ्या स्वाभिमानी होत्या आणि यामिनी जाधव
काही प्रश्न होते तर त्यांनी ते इथेच का मला सांगितले नाही की बाबा मी आजारी होते वगैरे वगैरे आणि मला काय भेटले नाही, जी काही त्यांची कारणं असतील ती का सांगितली नाही? कुणाला कारण सांगताय तुम्ही? कुणाला की मी आजारी होते आणि ते आले नाही भेटायला म्हणून मी दुखावले गेले? यामिनी जाधवजी, निष्ठा म्हणजे काय तुम्हाला कळतं का? तुम्हाला एक निष्ठेचं उदाहरण सांगते यामिनीजी. पंकजा मुंडे यांचे वडील वारले. पंकजा मुंडेच्या वडिलांनी भाजप अक्षरशः महाराष्ट्रात उभी केली. माधव पॅटर्न त्यांचाच होता. पंकजा मुंडेच्या वडिलांनी इथे हे देवेंद्र फडणवीस त्या पंकजा मुंडेच्या वडिलांची बॅग सांभाळायचं काम करत होते. त्या पंकजा भरल्या ताटावर मुंडे गेले, मुंडेंचं निधन झालं आणि त्यांच्या अंत्यविधीला अजिबात नरेंद्र मोदी आले नाही. मी परळीचे आहे, ते आले नाही. पण याचं भांडवल करत पंकजा मुंडेंनी पक्ष सोडला नाही. यामिनी जाधव निष्ठा काय असतात ते तर शिका काय असतात. कारण यामिनी जाधव हे समजून घ्या की अरविंद भाई हे ते नाव आहे का अरविंद भाईंची मशाली तर पेटली पाहिजे. अरविंद भाई हे ते नाव आहे की उद्धव साहेबांच्या एका फोनवर सहज सहज राजीनामा देऊन बाहेर पडलेला माणूस आहे. यामिनीजी, अरविंद भाई म्हणजे निष्ठेचा विषय आहे. यामिनी जाधव, यशवंत जाधव हा चेष्टेचा विषय आहे. आपण आधीच सांगितलंय, जो कुणी मातोश्रीवर बोलेल त्याचा चक्रवाढ व्याजासकट हिशोब घेतला जाईल. म्हणजे हो त्या यामिनी जाधव तिकडे जाऊन काहीतरी कारण सांगतात. त्याच यामिनी जाधव 2 दिवसापूर्वी मंडळाला इंटरव्ह्यू देतात आणि महाराष्ट्र टाइम्सच्या इंटरव्ह्यू मध्ये त्या काय सांगतायत की आम्ही कशाला जाऊ म्हणे, आम्हाला तर उद्धव साहेबांनी जायला सांगितलं होतं. कोणतं कारण खरं बरं? किती कारण बदलले विचार करा. जे मी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं ते सांगते काय की निनांद्याला 12 दुधे असतात, ज्याला नांदायचं असतं ते 12 कारण सांगितलं. काय पद्धतीने एका गद्दाराने कारण सांगितलं, काय पद्धतीने एका गद्दाराने स्वतःच्या गद्दारीचं समर्थन दिलं. असो, आम्हाला त्याच्यात पण आता जायचं नाही, कारण गद्दारी विरोधातली मशाल या मतदारसंघात पेटणार आहे. आम्हाला खात्री आहे. आम्ही फक्त वाट बघतोय की अरविंद भाईचं लीड कितीचं असेल. आम्ही लीडची वाट बघतोय. बरं, या सगळ्यांच्या मध्ये अजून एक नाव आहे ज्याच्यावर बोलणं प्रमुख आहे. नाही तर त्याला असं वाटेल काय काय मला का बरं सौतीच्या लेकरासाठी करायला लागला, सगळ्यांचं नाव घेऊन गौरव केला. और मैंने क्या किया था नार्वेकर जी, भाई का, बाप का, बहन का, माँ का, अब्बा का, सबका बदला लेता है, सबका चुन चुन के हिसाब में आ जाएगा. नार्वेकर भाजपा कशी माणसं वापरून घेते आणि सोडून देते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल नार्वेकर. भाजपने आतापर्यंत अनेकांना वापरून घेतलं. राजू शेट्टी असतील, सदाभाऊ खोत असतील, कितीतरी नावे सांगता येतील की ज्या ज्या लोकांना भाजपने वापरलं आणि नंतर कुठे अडचणीत पडली विचारलं सुद्धा नाही. आता भाजपने वापरलं ते राहुल नार्वेकरांना. शिवसेनेचा निकाल देण्यासाठी, शिवसेनेचं चिन्ह चोरण्यासाठी, शिवसेनेचा पक्ष गद्दारांच्या ताब्यात देण्यासाठी सगळ्या प्रकारच्या तडजोडी कुणी केल्या तर नार्वेकरने केल्या. कोणत्या अपेक्षेने केल्या होत्या तर नार्वेकरला आधी वाटलं राज्यसभा देतील, नंतर वाटलं राज्यसभा नाही तर लोकसभेचं तिकीट देतील. दादा बी गेला आणि दर्शना बी गेले. आता नार्वेकरला काय करायचं? तर आता नार्वेकर काय म्हणतात, अरुण गोविंदची कन्या म्हणजे माझी 5ची बहीण आहे आणि तिला निवडून आणणं ही माझी जबाबदारी आहे. दादा, मला डॅडीच्या कन्येबद्दल काहीच बोलायचं नाही, त्यांचा माझा काहीच संबंध नाही. पण दादा, दुसऱ्याला निवडून आणायच्या गप्पा मारतायचा, तुम्हाला तिकीट मिळते का ती बघा. तुमचं तिकीट मिळाल्यावर कुठं दुसऱ्याची आदरवृत्ती गोवायला लागली. आधी तुम्ही काय आहात, तुमची हैसियत काय ते तरी बघा. तुम्हाला लोक काय समजतात ते तरी बघा. तुम्ही जे जेव्हा बोलता तेव्हा कमेंट काय असतात खाली वाचा म्हणजे कळेल आपली काय आहे ते कळेल जरा. राजे हो, या सगळ्या लोकांनी ज्यांनी उद्धव साहेबांच्या मनात पाणी आणलं त्यांना धडा शिकवण्यासाठी मशाल पेटवायची आहे आणि त्यांना धडा
शिकवायचं आहे. राजे हो, 100 रुपयाची नोट हरवली तर जीव तळमळतो, जीव लागत नाही. हरवले रे पैसे, कष्टाचे होते, सकाळपासून उडली होती, कुठे हरवली होती. 100 रुपये हरवले तर एवढा जीव तळमळतो. आणि त्याच्या बाप दादाने रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, जीवाचं रान केलं आणि एक अख्खा पक्ष उभा केला. तो अख्खा पक्ष जर कोणी चोरून नेत असेल आणि तरी सुद्धा उद्धव साहेब आक्रस्ताळेपणा केला नाही. ना आदरणीय वहिनींनी त्या मंत्रालयाच्या भिंती रंगवल्या, ना कोणाला शिव्या शाप दिला. शांतपणे त्या वर्षाच्या पायऱ्या उतरले, शांतपणे. पण सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. 4 टप्प्यातलं मतदान सांगतंय की महाराष्ट्रात मजबूत हातांनी मशाल तगडी धरून ठेवलेली आहे. मशाल धडधडत आहे सगळीकडे आणि विजयाची तुतारी 4 जूनला वाजणार आहे. ती 4 जूनला विजयाची तुतारी वाजवण्यासाठी केला हो. टेक्निकल चेहरा प्रश्न सोडवणार नाही आणि ओरिजिनल मोदी कधी भेटणार नाही. त्यामुळे आपला भाई अरविंद भाई, आपल्या घरचा माणूस अरविंद भाई म्हणत येणाऱ्या 20 तारखेला मी सारखं सांगते, काय करायचं 20 तारखेला? 1 नंबर कपडे घालायचे, 1 नंबर. हा, 1 नंबर मध्ये कपडे घालायचे. आयटी बाया हो, माया हो, बहारी साडी नेसायची. आयटी झोपकात बाहेर पडायचं, आयटीच मतदान केंद्रावर जायचं, दणक्यात मशालीचं बटन दाबायचं आणि यावेळी दादरांच्या लोकांसमोर विचारायचं, मशालीला गेलं रे, मशालीला मशाल पेटली पाहिजे 20 तारखेला. ती मशाल पेटूया. इथला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दादा हो, आज वेळ कमी पडला नाही तर कायदा सुव्यवस्थेवर आपण जरा थोडंसं हितगुजच केलं असतं. पण तरीही मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही. मी फक्त या देशाचा कायदा वाचावा, हे संविधान वाचावं म्हणून ही लढाई लढते. तरी सुद्धा जर कुणाचा उपमर्द झाला असेल, कुणाच्या भावना तुमच्या दुखावणार नाहीत मला माहिती आहे. पण काही खबरे असतात, खबऱ्यांचं काय नसते. 30, 60, 90 हा विषय असतो. पण असे काही 30, 60, 90 हा पुढे असतील तर त्यांची अजिबात माफी मागणार नाही. मला हेच बोलायचं होतं, असंच बोलायचं होतं, याच स्टाईल मध्ये बोलायचं होतं. 20 तारखेचा मशालीचं बटन लक्षात ठेवा. एवढं अपील करते, थांबते, रजा घेते.